लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका कार्यक्रमाची पुण्यामध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्या कार्यक्रमाचं नाव आहे छात्रों की गूंज आणि या कार्यक्रमासाठी राहुल गांधी हे पुण्यामध्ये येत आहेत. 22 तारखेला अर्थात हा कार्यक्रम आहे. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाची जोरदार शहरामध्ये चर्चा सुरू झाली आणि त्याचं कारण म्हणजे या कार्यक्रमाला परवानगी मिळणार की मिळणार नाही यावर अनेक चर्चा झाल्या. पण अखेर पुणे पोलिसांनी याला परवानगी दिलेली आहे या कार्यक्रमासाठी. पण त्यासाठी काही अटी आणि शर्ती पुणे पोलिसांनी घातल्या आहेत आणि ते अटी आणि शर्ती किंवा नियम आपण त्याला म्हणू शकतो. ते साधारणशे 5-10 वगैरे नाहीये, तर तब्बल 30 अटी आणि नियम पुणे पोलिसांनी घालून दिलेले आहेत, ज्याचं पालन कार्यक्रमाच्या या आयोजकांना करावं लागणार आहे. अन्यथा हा कार्यक्रम रद्द केला जाऊ शकतो, त्या क्षणी रद्द केला जाऊ शकतो, असं पुणे पोलिसांनी त्या काढलेल्या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे. आता याची सर्वाधिक चर्चा का होते आहे, तर याचं कारण असं आहे की राहुल गांधी मागच्या अनेक महिन्यांपासून खरं तर चर्चेमध्ये आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून ते संसदेमध्ये आवाज उठवताना तर आपल्याला दिसतात. पण सर्वाधिक चर्चा ज्याची झाली होती, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेनझीने जे दिल्लीतल्या जंतर मंतरवर आंदोलन छेडलं होतं, नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये जो घोटाळा झाला होता, त्या अनुषंगानं ते आंदोलन बरेच दिवस चाललं आणि ज्या दिवशी राहुल गांधी या आंदोलनामध्ये स्वतः सहभागी झाले होते आणि वातावरण पूर्णतः बदलून गेलं होतं. काही काळासाठी राहुल गांधींना दिल्ली पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलं होतं आणि त्यानंतर एकूणच आपण बघितलं तर त्या आंदोलनाची व्याप्ती सुद्धा वाढली आणि त्याच्यावर खूप चर्चा सुद्धा झाल्या आणि त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी, शिक्षण मंत्र्यांनी या संदर्भात या आंदोलनामुळे अर्थात त्यांना राजीनामा सुद्धा द्यावा लागला. एकूणच जेनझीची ताकद काय आहे हे संबंध देशभराने बघितलेलं आहे आणि त्यानंतर पुण्यामध्ये, ज्या पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणतात, त्या पुण्यामध्ये आता राहुल गांधी खास अशा पद्धतीचा संवाद साधण्यासाठी, म्हणजे जेनझीशी संवाद साधण्यासाठी राहुल गांधी येत आहेत आणि यामध्ये प्रामुख्यानं विद्यार्थिनींना प्राधान्य असणार आहे असं काँग्रेसकडनं सांगण्यात आलेलं आहे. पण असं सगळं एकीकडे या कार्यक्रमाचं स्वरूप असलं तरी सुद्धा सर्वाधिक चर्चा ज्याची होते त्या अटी, नियम आणि शर्तींची, तर त्या नेमक्या काय आहेत आणि पुणे पोलिसांनी इतक्या अटी ज्या घातलेल्या आहेत त्या तुम्हाला योग्य वाटतायत का, किंवा त्यावर तुमचं म्हणणं काय, हे सगळं या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला सांगा. पण त्या अटी आणि शर्ती काय आहेत त्यावर एक नजर टाकूया. कार्यक्रमाच्या ठिकाणी मर्यादेपेक्षा जास्त नागरिकांना प्रवेश देण्यात येऊ नये. स्टेज आणि मंडप मान्यताप्राप्त व्यावसायिकाकडूनच तयार करून घ्यावा. कार्यक्रमासाठी येणाऱ्या पुरुष आणि स्त्रियांसाठी आसन व्यवस्था वेगळी करावी. स्टेज तंदुरुस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं घ्यावे. कार्यक्रमाशी संबंधित सर्व विभागांची परवानगी तसंच ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करावं. नागरिकांना येण्या जाण्यासाठी कमीत कमी 4 दरवाजे करावेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी खासगी सुरक्षा रक्षकांची स्त्री पुरुष अशी व्यवस्था करावी. तसेच जास्तीत जास्त महिला स्वयंसेवकांचा वापर करावा. योग्य प्रकाश योजना, आग प्रतिबंधक साहित्य, पिण्याचं पाणी आणि प्रसाधनगृहाची पुरेशी व्यवस्था करावी. कार्यक्रम वेळेत सुरू करून वेळेत संपवण्याचे बंधन आयोजकांवर राहील. गर्दी, गोंगाट होणार नाही. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 व पर्यावरण संरक्षण कायदा 1986 मधील नियमांचं तंतोतंत पालन करावं. वाहनांसाठी आवश्यक पार्किंगची सोय करावी आणि वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. संपूर्ण परिसरात दिवसरात्र चालणारे CCTV कॅमेरे कार्यान्वित करावे. ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य रहिवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. आक्षेपार्ह प्रतिमा, चित्रे किंवा बॅनर्स लावू नयेत. अनुचित प्रकार घडल्यास सर्व जबाबदारी आयोजकांची राहील. कार्यक्रमाच्या ठिकाणी हायलाईट्सचे फोकस बीम आकाशात सोडण्यात येऊ नयेत. वीज खंडित झाल्या जनरेटरची व्यवस्था करावी. अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावं. एअरपोर्ट अथॉरिटी व CISF यांनी घालून दिलेल्या अटींचं योग्य पालन करावं. कार्यक्रमाच्या ठिकाणी ड्रोन कॅमेराद्वारे फोटोग्राफी करण्यास सक्त बंदी असेल. कोणाचीही धार्मिक भावना दुखावली जाणार नाही याची सर्व जबाबदारी आयोजकांची राहील. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य ती दक्षता घ्यावी. आणीबाणीच्या प्रसंगी पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल यांच्यासाठी राखीव रस्ता उपलब्ध ठेवावा. कायदा व सुव्यवस्थेस बाधा आल्यास कार्यक्रम रद्द करून कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांकडे राहील. महिलांच्या तपासणीसाठी महिला चेकिंग पॉईंटवर फक्त महिला स्वयंसेवकांचीच नेमणूक करावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी ज्वलनशील पदार्थांचा वापर करू नये. स्टेज समोरील D झोनला संपूर्ण बॅरिगेटिंग असावं. VIP आणि आयोजक कमिटी सदस्यांनाही प्रवेशिकेशिवाय प्रवेश दिला जाऊ नये.
ना हरकत हे वाहतूक विभागाची परवानगी मिळाल्यानंतरच ग्राह्य धरलं जाईल। जागेबाबत वाद निर्माण झाल्यास ना हरकत परवाना तत्काळ रद्द केला जाईल। तर आता राहुल गांधी नेमक्या कशा पद्धतीनं या सगळ्या युवांशी संवाद साधणार त्याकडे अर्थात लक्ष लागून असणार आहे। या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही लोकमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू। तुर्तास या व्हिडिओसह इथेच थांबते। पुण्याहून अश्विनी जाधव, लोकमत व्हिडिओ।